अदिती, अदिती, कालपासून मी वाट बघतेय. आजचा दिवस कधी उजाडतोय आणि तुला कधी भेटतेय. बघ, सगळं आहे तसंच आहे. हॅलो सर. हॅलो मिस्टर अविनाश, आपण माझ्या स्टडीमध्ये बसूया. या मिस अदिती दाभोळकर. प्लीज कम. प्लीज कम. बसा. अदिती, बस ना. अनिता, अगं पाहुण्यांच्या चहा कॉफीचं नाश्त्याचं जरा बघा. हो, आलेस मी. सॉरी अविनाश, मी तुम्हाला मीटिंगसाठी घरी बोलवलं, पण मला थोडं अनइझी वाटायला लागलं. सो नाही, काहीच हरकत नाही. उलट अशा अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही मीटिंग करायला तयार झालात, मी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे. कशी आहे तब्येत आता? नो, आय एम ओके नाव. सकाळी डॉक्टर येऊन गेले, सो नॉट वरी. बरं अविनाश, मी ज्या लोकांना तुम्हाला भेटवणार होतो, मी त्यांच्याशी पर्सनली बोललो. सो आपण नेक्स्ट वीक त्यांच्याशी एक मीटिंग करूया. हो ठीक आहे, पण आपल्याला वेळेचं बघायला लागेल, कारण अजून 2 प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. नो, विल मॅनेज एव्हरीथिंग. ओके. एडीएमच्या बाकीच्या ब्रांचेसच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, सो आपण त्याच्यावर बोलूया. येस सर. आणि मिस आदितीने एक प्रेझेंटेशन केलं, तेही आपण पाहून घेऊया. मिस आदिती. येस सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रजनी मॅडम, ते तुम्ही सांगितलंय तेवढं काम केलंय आणि तेवढंच केलंय. का? तेवढंच का केलं? जरा जास्त डिटेल्स काढून ठेवल्या असत्या टूर्सच्या तर बरं झालं असतं ना, मदत झाली असती आपल्याला. हा, मी काढणारच होतो. मग काय मुहूर्त नाही मिळाला? नाही नाही, माझी आई म्हणते चांगल्या कामासाठी मुहूर्त बघायचा नसतो. मग आईचंही ऐकत नाहीस तू? नाही, मी तुमचं जास्त ऐकतो. कसं आहे, तुम्हाला आवडत नाही ना तुम्ही न सांगता मी काम केलेलं. म्हणजे किती ओरडलं त्या दिवशी तुम्ही. परत फीडबॅक देताना तुम्ही सांगितलं की हा आगाऊ आहे. तर चांगलंय. नाही, काम न करण्यासाठीच हे कारण चांगलंय. पण काय रे, कामाच्या बाबतीतच बरं सुचतंय तुला? तसं नाही रजनी मॅडम, मला कामाचं सुचतं. हे प्रेझेंटेशन बघता का? कामाचं आहे. एक मिनिट. तांगडे, कॉफी आण रे.
नाही तुम्हाला कॉफी लागणार आहे हे मला माहिती होतं म्हणून मीच सांगितलं त्याला. आता मला नकोय कॉफी. तांगडे कॉफी कॅन्सल. त्याचा वेळ जाईल ना परत ये जा इथे म्हणून. हे बघता का काय फॉन्ट आहे हा? मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड फॉन्टच नाही आवडला. गुड 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 मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड 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 मॉर्निंग. आज काय लवकर? ते प्रोजेक्टचं काम होतं ना. काका हा. प्रोजेक्टचं काम होतं म्हणून आलोय फक्त. अरे वा वा, तुम्ही दोघे एवढे मेहनत करताय म्हणजे तुमचं प्रोजेक्ट नक्की सक्सेसफुल होणार. होणारच. मला ट्रेन कोण करताय? रजनी मॅडम. क्या बात है. काका चला गुड मॉर्निंग. ऐक ना उत्तम, मला ना जाताना आठवणीने माठाची भाजी घ्यायची आठवण करा. आईला खावीशी वाटते ग. अगं स्टेशनहून इथे येईपर्यंत 3दा सांगितलंच आहे. अजून 4-5 वेळा पण सांगेन. नको बाई लक्ष. वा, माठाची भाजी. मला माहितीये तुम्हाला आवडते. उद्या नक्की करून आणेन. गुड मॉर्निंग. एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मॅडम तुम्ही आज लवकर आलात वाटतं. आम्ही तुला स्टेशनवर शोधतोय. हो अगं मी लवकर आले प्रोजेक्टसाठी. अय्या इतक्या लवकर? आश्चर्य आहे. काय करतेस बाई? आता माझं एकटीचं काम असतं ते करते मी ऑफिस टायमिंग मध्ये. पण आता मी एकटी नाहीये ना. हे आहेत ना बरोबर. आणि टीममेटच्या स्पीडला मॅच करायला पाहिजे ना. आता मी एकटीच धावत राहीन बावटासारखी पुढे. आणि हे यालाच टीम वर्क म्हणतात. बरोबर आहे. पण साईचा स्पीड चांगला आहे तसा. टायपिंगचा स्पीड चांगला आहे. विचाराच्या स्पीडचं काय करणार? हो पण साई पार्टनर म्हणून चांगला आहे. खूप समंजस आहे आणि समोरच्याला काय हवंय हे त्याला बरोबर कळतं. हे मला काय लग्न करायचंय का त्याच्याशी? अगं काय एक मिनिट, एक आयडिया आहे मस्त. आपण पार्टनर्स एक्सचेंज करूया का? तू साई बरोबर काम कर, मी जय बरोबर काम करते. थांब मी सरांना फोन करून सांग. नक्का ग. शांत रहा जरा. तिचा चेहरा काय रडवेला झालाय बघ. काय ग तू? आणि काय करायचे नी? हल्लीच जॉईन झालाय ना तो. कोण? हा हा त्याच्या वागण्या बोलण्यावर तर नाही वाटत तसं. नाही त्याचं कसं आहे रजनी मॅडम, मी लोकांमध्ये लगेच मिसळून जातो ना. गुड, शाबास. असाच मिळून मिसळून काम करत राहा. एक मिनिट. मी गॅरंटी नाही देऊ शकत या गोष्टीची. माझे पेशन्स किती आहेत हे बघण्याचा मी प्रयत्न करेन. छान. परमेश्वर तुझ्या प्रयत्नांना यश देवो. तोही हाच विचार करत असेल बिचारा. काय ग? नेहमी उलटाच विचार काय करतेस? हा तेच ना. काय सांगू, पुढे जाऊन तुम्हा दोघांची टीम ऑफिस मधली बेस्ट टीम होईल. का मला नाही ते होप्स दाखवते? म्हणजे तू आधीच ठरवलेस. जाऊ दे होती तिलोत्तमा मॅडम. त्यात तिचा दोष नाहीये, तिच्या अंकांचा दोष आहे. ते अंक बदलून बघा काही होतंय का. अरे वा,
आज देव टूर्सच्या ऑफिस मध्ये लाफ्टर क्लब ओपन झाला काय? सायलेन्स. नवरे, अहो तुम्ही पण हसा ना, तब्येतीला चांगलं असतं ते. कदम दाखवा यांना. सायलेन्स. हे बघा, माझ्या तब्येतीची कोणीही काळजी करू नका. मी अगदी ठणठणीत आहे आणि मी इथे असं हसायला आलेलो नाहीये, काम करायला आलोय. आणि तुम्ही केलेली बरी. सॉरी. गुड मॉर्निंग. जय, नको सांगू. बर, नाही सांगत. काय? जय, मी नंतर सांगते तुला. पण ते सगळं सोडा, चला कामाला लागा. नवरे काका, गुड मॉर्निंग. नवरे, ऐका ना, मला खूप वाईट वाटलं. अगं सॉरी, मला आता हसू येतंय, पण मला खरं तर खूप वाईट वाटतं. म्हणजे मला या गोष्टीचं वाईट वाटतं की तुम्ही एवढे पोटतिडकीने सांगता सगळ्यांना, पण ऐकत नाही हो कोणी तुमचं. धोका आहे तुमच्या ऑफिस मधल्या अस्तित्वाला. सांभाळून राहा. हे बघा रजनी मॅडम, सॉरी. अय्या, क्लायंटच आहे, घ्यावा लागेल. हॅलो. झालं. आता पुढचा पाऊण तास तरी यांच्याकडनं काहीही काम होणार नाही. या देव टूर्सच्या ऑफिस मध्ये काही शिस्तच उरलेली नाहीये. नाही, मला ह्या सगळ्या गोष्टी अविनाश सरांच्या कानावर घालायला लागणार. नाही, महत्वाचा आहे, महत्वाचा फोन आहे. जय, हे तू त्या अकाउंटच्या फाईल मागवली त्याच्यात जम्मूच्या डिटेल्स आहेत ना? याच्यामध्ये हा आहेत. तुम्ही उभे का बसा ना. काय रे, आदिती नाही आली? बरं वाटत नाही का तिला? नाही नाही, ठीक आहे ती. ऍक्च्युली अविनाश सरांचा फोन आला. दाभोळकरांसोबत त्यांची मीटिंग आहे, ती परस्पर तिथेच गेली. म्हणजे आजही तुला आणि आदितीला एकत्र यायचं आलं नाही. म्हणजे एकत्र येतात ना आदिती आणि जय. काही प्लॅटफॉर्मवर भेटत असतील, एकत्र ऑफिस मध्ये बरोबर येतात ना. म्हणजे तू फाईल बघ आणि बघून सांग मला. काय झालं? असं का बघतोयस? काय नाही, कॉफी घ्या ना तुम्ही. तुमचं आणि वेळेचं काही वाकडं आहे का? काय ते सरळ सांग तांगडे. म्हणजे
लंच टाइमच्या वेळेला तुम्ही कॉफी घेताय. नाही, कॉफी घ्या तुम्ही. नाही, मी आत्ता भूक नाही आहे, नंतर करेन लंच. हेच मला तुमचं आवडत नाही जय सर. वेळ महत्वाची असते. तुम्ही ना लंच टाइमच्या वेळेला कॉफी घेता, कॉफीच्या वेळेला काम करता. मुख्य गोष्ट काय आहे ना की वेळ महत्वाची आहे. म्हणजे अशी हातात धरलेली वेळ अशी सरकन निष्ठून जाते ना, तसं ते. काय बोलतोस? अहो, हे असलं मला बोलायला जमणार नाही हो. मुख्य काय ना, घाई करा, घाई महत्वाची. हे सगळं तू लंच टाइम बद्दल बोलतोस? नाही, कळतंय, पण टाळताय तुम्ही. त्याकडे काय चाललंय मला काही कळत नाही. जय सर, तुम्ही आदिती मॅडमच्या बाबतीत काहीच हालचाल करत नाहीत ना, म्हणून बोलतोय. सर, हा साधारण प्लॅन आहे. म्हणजे अजून काही फायनलाइज झालं नाहीये, पण ॲज पर रिक्वायरमेंट सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही अप्रूव्ह केलं तर आपण लवकरात लवकर फायनलाइज करू. काही चेंजेस असतील तरी सांगा, आपण डिस्कस करूया आणि फायनल करूया. हो, नक्कीच. मिस अदिती, तुम्ही मला हे सगळं मेल करा. मी आता हे सगळं वाचत बसत नाही, पण मी आय गो थ्रू इट आणि काही चेंजेस असेल तर नक्की कळवेन. ओके सर. सर, मी तुम्हाला मेल करते आणि सर रिव्ह्यू 2 दिवसाच्या आत मिळाला तर बरं होईल, कारण क्लायंट सोबत आपली मीटिंग सुद्धा आहे. मी आजच मेल करतो तुम्हाला. ओके सर. सर, फाईल. एक मिनिट. सॉरी, मी तुम्हाला थांबवतोय, पण कॉफी आली. आपण एक ब्रेक घेऊया, नाहीतर कॉफी थंड होईल. तुम्हाला साखर किती घालू? हाफ स्पून. अदिती, घेते. अविनाश, लाजू नका. आपलंच घर आहे. निसंकोचपणे काय हवं नको ते घ्या. तुम्ही खूप तयारी केलीत मॅडम. अहो, आपल्या मीटिंगचं जेव्हा त्यांना कळलं तेव्हापासून तयारीला लागलेत मॅडम. अदिती, सगळं तुझ्या आवडीचं केलं. हा, गाजरचा हलवा आणि मोदक सुद्धा. मॅडम, तुम्ही अगदी आमच्या आऊंसारख्या.
इतकं सगळं तुम्ही केलं हे बघूनच खरं तर पोट भरतं. हो, पण आता असं म्हणून खायचं टाळू नका. नाही, मी घेतलं असं, पण आता नको. आमच्या अदितीला मोदक खूप आवडतात. लहान असताना संकष्टीला मोदक केले की देवाला नैवेद्य दाखवायच्या आधी हिलाच मोदक द्यावा लागायचा. आणि मग मी ओरडले की ती जायची पप्पांच्याकडे धावत. आणि मग हे म्हणायचे, मुलांनी खाल्लं की देवाला लगेच पोचतं. जयराम नाही आले? मला वाटलं तुम्ही जयरामला कसं ओळखता? हो, म्हणजे अदितीचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा भेट झाली होती. आणि मग अदितीच्या तोंडूनही बऱ्याचदा नाव पाणी आणायचं राहिलंय. मी आणते. हा.